नमस्कार. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची सर्वात मोठी अपडेट. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पेन्शनच्या मागणीबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया सविस्तर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठीच्या सर्वात आधीच्या आणि लेटेस्ट अपडेट महाराष्ट्र न्यूजवर नियमितपणे दिले जातात. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग जाणून घेऊया अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पेन्शनबाबतची संपूर्ण माहिती. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या अनेक वर्ष सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीच्या वेळी आर्थिक आधार मिळावा आणि पेन्शनची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण तसेच शहरी भागातील बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाशी संबंधित महत्त्वाची कामे करतात. याशिवाय गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाते. मात्र सेवाकाळ झाल्यानंतर आर्थिक सुरक्षेचा प्रश्न अनेक वर्षापासून कायम आहे. त्यामुळे पेन्शनची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रत्यक्षात पेन्शन कधीपासून मिळणार, दर महिन्याला किती रक्कम मिळणार, किती वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा याचा लाभ मिळणार, तसेच सध्या सेवेत असलेल्या आधीच आणि निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय तरतूद असेल. या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. अधिकृत शासन निर्णय किंवा अंमलबजावणीचे आदेश आल्यानंतर पेन्शनची रक्कम, पात्रता, सुरू त्याची तारीख आणि अर्जाची प्रक्रिया स्पष्ट केली जाईल. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीकडे विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर अंतिम महत्त्वाची माहिती मिळेल. दरम्यान मानधन, निवृत्ती लाभ, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा, पदोन्नती आणि इतर सेवा सुविधांबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सरकारसमोर आहेत. त्यामुळे पुढील काळात याबाबत आणखी निर्णय होतो का